सामन्यातील पहिल्या सलामीच्या चढाईचा बहुमान गेलाय जुगाई कौसुम संघासाठी जर्सी क्रमांक 2 मैदानात प्रकरण केला जातोय जाधव रेडी ऑन रेड मार्क पहिली सलामीची चढाई आहे तेवढीच कमालीची होणार आहे यामध्ये शंकाच नाही एक जबरदस्त प्रेक्षकांना नक्कीच बघायला मिळणार आणि पहिली सलामीची चढाई होती तेवढीच कमालीची आपण पाहतोय नंतर पुणे आविष्कार या तिचा सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यामध्ये उत्कृष्ट आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता तो एक गुण जातो कोणत्याही लोकांना एक मजबूत आविष्कार पालकर जर्सी क्रमांक 3 मैदानात येतोय आणि आविष्कारला फेरबंद केला जातोय शूटिंग ब्लॉकमध्ये पाठवला जातोय आता मात्र जुगाई कौसुम संघाने देतोय कौसुम जाधव एक दमदार खेळ प्रेक्षकांना नक्कीच बघायला मिळतो पहिल्या 17चा खेळ म्हटलं तर एकमेकांचे कष्ट अतिशय चांगल्या प्रकारे एकमेकांना आजमावण्याचा दोन्ही संघ आपण पहिल्या काही सेकंदापासूनच पाहतो कौसुम दरम्यान पुन्हा एकदा सामना सुरू होतो आविष्कार पालकर हा विरुद्ध एक आक्रमण करतो 3.2चं क्षेत्र कॉर्नरवर हल्ला करतोय संपूर्ण आपण बघतो या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नागरिक स्पर्धेमध्ये त्याचा उत्कृष्ट असा खेळ उत्कृष्ट कामगिरी कित्येक मैदानं ज्याने गाजवली असं छोट्या कबड्डीमध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी करत असतो कौसुमला जर मैदानात आणायचं असेल लीड करायचं असेल तर मात्र छोट्याने पॉईंट लावावा लागेल कधी बघायला मिळते की ज्यांचे स्वप्न दमदार असतात ज्यांचे स्वप्न दमदार असतात त्यांना केवळ पासून चालत नाही तर जिद्दीमुळे उड्डाण सफल होते आपण नेहमीच म्हणत असतो की दोघे दिवस जे दोन्ही संघांनी पाहिले त्या दोन्ही संघ एकमेकांसमोर पुन्हा एकदा प्रचंड आत्मविश्वासाने उभे टाकले दरम्यान पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 4 मैदानात येतोय छोट्या कित्येक मैदानं गाजवली असे छोट्या मैदानाच्या दिशेने गुन्हा तिसरा लढाईचा इशारा दिला गेलाय जर्सी क्रमांक 12 प्राचीन केला जातो सहजही धरून खेळून आक्रमण होताना दर्दी प्रेक्षकांच्या सक्सेस होतो तिसऱ्या लढाईचा इशारा असेल एखादा गुण घ्यावा गेला जबरदस्त कामगिरी अपेल ठाणे देखील करताना आपण पहिला फोन नाट्यापासून शकतो उत्कृष्ट असा खेळ होतो मैदानावर चमकदार कामगिरी करताना दोन्ही संघ आपण
आपण बघतो आणि या झटापटीमध्ये थोडासा दुखापत ग्रस्त होताना काही खेळाडू आपण बघतो अशी परिस्थिती या खेळाडूमधून आपण पाहतोय. त्यानंतर पुन्हा एकदा खेळाडूला खेळ केला जातो. मात्र सहजय देवरुख केवळ 4 डिफेंडर आहेत आणि मैदानात रनिंग आकाश बाहेर पाहिजे. आकाश बाहेर पाहिजे. आकाश कबड्डीची नगरी म्हणून ओळखली जाणारी देवरुख नगरी आहे. आणि या नगरीमध्ये ह्या रणसंग्राम अंतिम सामना मेगा फायनल बिग फायनलचा सामना रंगतोय. गर्दी प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये संजय इंदुलकर नसीब बदलले तस्वीर बदलले. आता मात्र जबरदस्त खेळ बघायला मिळतो मैदानात. संजय इंदुलकर बंद केला गेला होता. 11-2-11 अशा गुणफलकावर सामना सुरू आहे. आता मात्र ऑल आउट दिला गेला होता. सर्व डिफेंडर्स मैदानात शिवजय देवरुख संघाचा फुल आउट संघ आहे. 2-2 सिंगल वन सक्सेशन लावलं गेलं आणि अशा वेळेला मात्र आपल्या यशनाचे सुप्त गुण या ठिकाणी मैदानात अविष्कृत करताना जर्सी क्रमांक 12 आपल्या प्रांगणात सुपर पोहोचतो. त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा रेडमार्क वर असेल कौस्तुभ जाधव की ज्याने आपल्या बहारदार खेळाच्या जोरावर कित्येक मैदान गाजवली. असं कौस्तुभ बघायचं आहे. एक जबरदस्त खेळ प्रेक्षकांना बघायला मिळतो. पहिल्या क्षेत्रामध्ये दोन्ही संघ एकमेकांना आजमावताना आपण पाहतोय. प्रयत्न तर नक्कीच होणार. आविष्कार कालकरकडून पुन्हा एकदा थोडीशी भीती आहे आणि भीती हातीला सामोरं जाताना लावायला लागतील आणि संघाची मदारी खांद्यावर घेऊन पुन्हा एकदा रेडमार्क होतो. आविष्कार पालकर फुलावून टाइम आउट घेतला गेला. त्याच्या इशाऱ्याने सुरू होतं आणि रेडमार्क येतोय कौस्तुभ जाधव. 12-2-12 अशा गुणफलकावर सामना सुरू असतानाच अतिशय दमदार खेळ प्रेक्षकांना बघायला मिळतोय. खरं तर एक्साइटिंग मॅच घेतलं जात आहे कौस्तुभकडून. कौस्तुभ हा एक जबरदस्त बहारदार चढाई होतोय. ज्याला आपण टेक्निकल म्हणतो अतिशय सर्टन हासिल केला होता. 6 किंवा 7 डिफेंडरच्या नजर चुकून हासिल करायचा असतो. जर्सी क्रमांक 12 मेगा फायनल बिग फायनल मध्ये आपण पाहतो एक जबरदस्त रणसंग्राम. या ठिकाणी मान्यवरांनी खेळाडूंना सुरुवात दिली होती. सर्व काही नामवंत व्हा, गुणवंत व्हा आणि कीर्तिवंत व्हा असा संदेश दिला होता. या तालुक्यामध्ये आपण खेळत असताना आपल्या उंचावलेला खेळ जिल्ह्याकडे आपली वाटचाल असू द्या. जिल्ह्याकडून राज्याकडे आणि राज्याकडून आंतरराष्ट्राकडे चमकदार कामगिरी करण्यासाठी आपण सज्ज व्हा असा कानमंत्र मान्यवरांनी दिला होता. आणि निश्चितपणे दोन्ही संघ चांगल्या प्रकारे खेळताना आपण बघतोय. थोडासा सामन्याची थोडीशी वेळ हळूहळू कमी होते. तशी रंगत सामन्याला नक्कीच एक जबरदस्त असा सामना होताना आपण सर्वजण पाहतोय.
सह्याद्रीच्या दरीदरीतून कबड्डी कबड्डी नाद नवी कोंदला गरजला महाराष्ट्र गरजला मित्रांनो गरजला बरसला आणि तरसला तर तो कशासाठी तरसलेला असावा शिंपल्यातून एखादा मोठे निघावा आणि तो त्याच्यामुळे व्हावा त्याप्रमाणे या महाराष्ट्राच्या लाल मातेतून एखादा हिरा चमकावा आणि पुनश्च या महाराष्ट्राचं नाव आपल्या देशाच्या इतिहासामध्ये अजरामर व्हावं यासाठी तो तरसलेला असतानाच एक जबरदस्त आक्रमण आपण पाहतो ना कुणाच्या अभावाने जगलो ना कुणाच्या प्रभावाने जगलो आयुष्य माझे आहे त्याने स्वाभिमानाने जगलो असा संदेश ज्याने अखंड महाराष्ट्राला दिला शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र भूमी आहे आणि या भूमीमध्ये आपण पाहतो एक जबरदस्त रंगलेला रणसंग्राम एक जबरदस्त असा खेळ मैदानावर बघायला मिळतोय कश्तियां तो डूब भी जाया करती है दोस्तों कश्तियां तो डूब भी जाया करती है हर कश्ती का तो ना कोई किनारा हो एक जबरदस्त असा खेळ मैदानावर बघायला मिळतोय प्रेक्षकांकडून टाळ्यांच्या गजरात हात दिले जातात एक जबरदस्त असा खेळ जोगाई कोसूंकडून तेवढ्याच ताकदीचा समोरचा संघ देखील आहे देवरुख सुळगाई देवरुख संघ दरम्यान कौस्तुभ जाधव वन्स अगेन रेडिओ रेड मार्क कौस्तुभ टू सुळगाई देवरुख आता मात्र 5 डिफेंडर आहेत अंतरांतरावरचा डिफेन्स सजवला गेला 2-1 झोनचा डिफेन्स आहे ऑफेन्स डिफेन्स दोन्हीमध्ये कामगिरी करताना बघायला मिळतो जुगाई कोसूम संघ उत्कृष्ट खेळ करतो तेवढाच ताकदीचा सुळगाई देवरुख संघ आहे सुळगाई देवरुख संघाच्या पाठीशी उभे बाकी है जरी खत्म हुआ तो क्या हुआ आसमान अभी बाकी है पुन्हा एकदा स्थिरावलेला कैबंदाच्या इशाऱ्याने सुरू होतोय आणि रेड मार्क वर येतोय जर्सी क्रमांक 7 फुल ऑन फुल आउट संघ ट्रिपल टू सिंगल वनचं क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी जर्सी क्रमांक 4 डावा कुपरा रक्षक आपल्याला बघायला मिळतो उत्कृष्ट कामगिरी करत असतो छोट्या या ठिकाणी मात्र छोट्याचा बंधुराज मैदानात प्रचारित केला जातोय हा देखील एक जबरदस्त झाकी म्हणून प्रसिद्ध आहे या दोन्ही भावांनी या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपलं नावलौकिक प्राप्त केलंय दरम्यान डिफेंडर समोर डॅश लावला गेला भक्कम असा डॅश होता तो सक्सेस होतोय जातोय सोळगाई देवरुखसाठी दरम्यान रेडमार्क वर प्रचारण होतोय प्रचारण केला जातोय आविष्कार पाळकर जय हिंद मनोध्वज उंच धरू अभिमान म्हणे बलिदान करू नवजवान सलाम तुम्हाला नवजवान सलाम शूरवीराच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही देवरुख नगरी खरं तर कबड्डीचं माहेरघर म्हणून ओळखली जाणारी देवरुख नगरी आणि या नगरीमध्ये आपण पाहतोय महापुरुष ही नगरी आणि या नगरीमध्ये हजारो कबड्डी प्रेमींच्या उपस्थितीमध्ये सतत सुंदर अशा भव्य दिव्य स्टेडियमवर मैदानावर सूर्यकांती अशा मैदानावर प्रखर तेजस्वी विद्युत रोषणाईमध्ये हा क्रीडा महोत्सव अतिशय जल्लोषामध्ये संपन्न होत असताना एक जबरदस्त खेळ आपल्याला बघायला मिळतोय दरम्यान कौस्तुभ जाधव पुन्हा एकदा रेडमार्क वर असेल त्या ठिकाणी एमटी रेडने आपल्या प्रांगणात सरकतोय त्यानंतर पुन्हा एकदा निघतोय आविष्कार पालकर सुंदर असा खेळ मैदानावर भरलेल्या खेळ प्रेक्षकांना आणि निर्बंध केला जातोय आविष्कार पालकांना की ज्यांची स्वप्न दमदार असतात त्यांना ध्येय प्राप्त होते मित्रांनो एक जबरदस्त खेळ आपल्याला बघायला मिळतोय की ज्यांनी आपले ध्येय निश्चित केले तसे दोन्ही संघ आहेत अनेक संघांवर दरम्यानच्या काळात एक बक्षीस आलेलं आहे सुपर रेडसाठी श्री दिलीप बोथले यांच्याकडून 200 रुपयाचं आणि राजू वनकुत्रे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे दिलीप बोथले यांच्याकडून 5 पॉईंटसाठी आणि राजू वनकुत्रे यांच्याकडून 3 पॉईंटसाठी बक्षीस आलेलं आहे दरम्यान जर्सी क्रमांक 4 पुन्हा एकदा मैदानात येतो संयमी खेळ बघायला मिळतो एमटी रेड देखील तेवढाच महत्वाचा असतात जो संघ तिसरी शाळे कबड्डी म्हटलं तर जो संघ आक्रमकता दाखवतो मात्र त्या आक्रमकतेला संयमाची जोड देखील असणं तेवढंच गरजेचं असतं आणि तो संघ विजयाच्या दिशेने घोडदौड करत असतो बघायचा कोणता संघ विजयाच्या दिशेने घोडदौड करत असतो
या आधीच्या पाण्यामध्ये मैदानाच्या बाहेर पाठवला जातो. पटोला आणि गुण जातो. दरम्यान 4-16-16-4 अशा गुण फरकावर सामना सुरू आहे. देवरुख नगरपंचायतीचे माजी नगरसेवक श्री राजू वनकुत्रे इथे उपस्थित आहेत. मी मंडळाचे अध्यक्ष श्री विजय सावंत यांनी विनंती करतो की राजूश्री वनकुत्रे यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. सत्कार पुरस्कार प्रेरणा देतात आणि प्रेरणेने राष्ट्र मोठे होत असते. या उक्तीप्रमाणे या ठिकाणी यथोचित असा प्रतिष्ठित व्यक्तींचा सन्मान होतो व्यासपीठावर. त्यानंतर देवरुख दत्तनगरचे श्री आकाश भोसले इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्या क्रीडा मंचावर जाऊन आपलं स्वागत स्वीकारावं. श्री सुधीर यशवंतराव यांना विनंती करतो की त्यांनी आकाश भोसले आणि दिलीप भोसले यांचे सुपुत्र आकाश भोसले यांचं स्वागत. सुधीर यशवंतराव यांना विनंती करतो की त्यांनी आकाश भोसले यांचं स्वागत करावं. दरम्यान बंडू रेवणे यांनी कृपया करून या क्रीडा मंचावर आसनस्थ व्हायचं. बंडू रेवणे यांना विनंती करतो की कृपया करून त्यांनी रंगमंचाच्या पाठीमागे बेधडक तुझून जरी कर्तव्याचे मदार तुझ्यात उभारले आणि या मैदानावर आजमावणारे सर्व सुंदर आणि क्रीडा आपण बघतोय. सर्व खेळाडू उत्कृष्ट असा खेळ खेळून सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. या ठिकाणी उत्कृष्ट असा खेळ प्रेक्षकांना बघायला मिळतोय. जसे क्रमांक 12 मैदानात येतोय. आता मात्र 16-6-6-16 अशा गुणफलकावर सामना सुरू असताना सामर्थ्याचा पवित्र घेऊन आपल्या कॅमेरा त्याला दाद देण्यासाठी पुन्हा सज्ज जोगाई कोसून कडून कौस्तुभ जाधव. छोट्या कौस्तुभ आकाश आणि त्यांचे सर्व साथीदार संघ साथीदार जबरदस्त सामना. सुरजय देवच्या बाजूने आपण बघतोय. आविष्कार पालकर आहे, संजय इंदुलकर आहेत, दिगंबर इंदुलकर आहेत आणि त्यांचे सर्व संघ साथीदार दोन्ही संघ सारख्याच ताकदीचे आहेत. दरम्यान तिसऱ्या सडायचा इशारा दिला गेला आहे. तो खरडा आहे. जबरदस्त सामना होताना आपण बघतोय. या स्पर्धेचा अंतिम सामना लावला जातो. मात्र एक गुण जातोय. सुरजय देवरुखसाठी त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज असेल. कौस्तुभ जाधव जर्सी समोर रिव्हर्स फिश केली गेली होती मात्र कोणताही धोका नाही. कौस्तुभ जाधववर उत्तर शोधलं गेलं आहे. कौस्तुभ जाधवला चेरबंद केला गेलाय. आता मात्र धावण्याची रंगत हळूहळू वाढते. फिरवलेल्या गोष्टी होतो आणि हेडमार कोण असेल आविष्कार त्याचबरोबर जे
लाईट व्यवस्था उपलब्ध करून दिले ते शशिकांत खवळे यांनी, त्यांचे आम्ही मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. धन्यवाद सर. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र भूमी आहे मित्रांनो. आणि या देवरुख नगरीमध्ये सुरू असलेला हा रणसंग्राम अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय. मेगा फायनल, बिग फायनलचा रंगलेला हा सामना आपण पाहतोय. दरम्यान कौस्तुभला एकदा मैदानात खेळ केला जातो. एक जबरदस्त चढाईपटू असता मात्र हळूहळू सामना रंगतदार अवस्थेत सुटताना आपण बघतोय. 12-16 असा गुणप्रकार सामना सुरू आहे. 16 गुण आहेत जोगाई कोसुम संघाचे आणि 12 गुण आहेत शेवजाई देवरुख संघाचे. आविष्कार पालकर मैदानामध्ये दोन्ही कॉर्नरवर लक्ष केंद्रित करतोय आणि आपल्या एकटे आपल्या सामन्याचा ताबा घेतोय. दरम्यान छोटा जाधव पुन्हा एकदा मैदानात येतोय. एक उत्कृष्ट कामगिरी नेहमीच करत असतो अपेन्स आणि डिफेन्स दोन्हीमध्ये. या सामन्यामध्ये देखील आपण बघतोय एक चांगल्या प्रकारे कौस्तुभला साथ देताना या सामन्यामध्ये आपण त्याला बघतोय. 16-12 असा गुणप्रकार सामना सुरू आहे. 12-16 जबरदस्त सामन्यामध्ये आपण सर्वजण या मेगा फायनलमध्ये साक्षीदार होत आहोत. जबरदस्त सामना देखील सगळ्या इशारांशी दूध आहे. स्कॉर्पिओ किक वेळ 2 किक आपण बघतोय. गुण मिळत नाही मात्र सामन्यामध्ये जोरकस आक्रमण त्याप्रमाणे वादळी आक्रमण भोंगावून सामना सुरू असतानाच तिसऱ्या चढाईचा इशारा दिला गेला आणि जर्सी क्रमांक 13 मैदानात येतो. तिसऱ्या चढाईचं आव्हान आविष्कार पारकरने जर एका चढाईमध्ये 3 गुण मिळवले तर ओंकार विंचू यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक इथं उपलब्ध झालेलं आहे. ओंकार विंचू यांचे धन्यवाद. आविष्कार पालकरसाठी पारितोषिक आहे. जर आपल्या बाहेरगाव चढाईच्या जोरावर तोफाने सुपर राईड केली म्हणजे 3 गुण असेल त्याला तर विंचू यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. दरम्यान आविष्कार पालकर मैदानात आहे. त्याला आत्ताच त्याच्यावरती बक्षीस लागलंय. तुफाने सुपर राईड केली तर बिंकू साहेब यांच्याकडून ₹500 पारितोषिक पुरस्कृत केलं गेलं. बघायचं या पारितोषिकावर आपलं नाव करता येतं आणि सौगत आपल्या कामरात करतोय. त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा सिद्ध होतोय. कौस्तुभ जाधव जवळपास 1000हून जास्त प्रेक्षक आणि या दर्दी प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये हा रंगलेला अंतिम सामना आपण पाहतोय. आपण सर्वजण या सामन्याचे साक्षीदार होत आहोत.
दिव्याने दिवा लावत गेला की दिव्यांचे दीपमाळ तयार होते, फुलाला फुल जोडत गेलं की फुलांचा फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेला की माणूस सुंदर नातं तयार होतं. दरम्यान तिसऱ्या शाळेचा इशारा दिला गेलाय. एक तर्फी खिंड लढवतोय मयूर बिरगल. दरम्यान खेळतोय आणि पुन्हा एकदा भरोसा टाकला जातोय जर्सी क्रमांक 13 वर. एखादा गुण घ्यावाच लागेल अन्यथा शूटिंग ब्लॉक मध्ये. समोरचा संघ देखील दमदार संघ सहजाई देवरूप संघ 14-18-14 अशा गुणफलकावर सामना सुरू असतानाच पुन्हा एकदा घेऊन जातो संघाच्या दिशेने. दरम्यान त्याचा सक्सेस होतोय. आविष्कार पालकर मैदानात येतोय. आपल्या संघासाठी नेहमीच चांगल्या प्रकारे खेळ करत असतो. आपल्या चतुरस्त्र खेळाने सर्वांचं लक्ष देऊन घेत असतो. या खेळामध्ये बघायचं काय घडतंय काय बिघडतंय. दरम्यान एक जबरदस्त संघ होत असताना आपण सर्वजण या संघाची शक्ती बनवत आहोत. एमटी कोणत्याही लोकांना या 15-18-18-15 जवळपास 7.5 दोन्ही संघ आपण पाहतोय आणि या ठिकाणी मात्र प्राचरण केलं जातोय. कौस्तुभ जाधवला कौस्तुभ चार थोडस टाइमपास तंत्र ज्याला आपण म्हणतो की गुणांची आघाडी असताना कोणत्याही प्रकारे या आघाडीमध्ये बिघाडी निर्माण होत द्यायची नाही. विधानसभा पार करायची लगेच करायची. 29 सेकंद होताच आपल्या प्रांगणाचा ताबा घ्यायचा असा त्याचा मानस होता आणि त्याच्या माणसाला जबाब देण्यासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा आविष्कार पालकर. आता मात्र धावता स्पर्श करण्याचा रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न होता आणि रनिंग हँड टच सक्सेस होतोय. पण सांगितलं धरला एक गुण जातोय सुजय देवरूप संघासाठी. आता मात्र सामना हळूहळू रंगतदार अवस्थेत झुकतोय. 16-18-18-16 अशा गुणफलकावर सामना सुरू आहे आणि या ठिकाणी छोट्या जाधव पुन्हा एकदा मैदानात येतोय. जबरदस्त सामन्यामध्ये आपण पाहतोय अशा प्रकारच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यामागचा आयोजकांचा एवढाच हेतू असतो. या ठिकाणी खेळणारे संघातील खेळाडू पुढे तालुक्यातून जिल्ह्याकडे जावेत, जिल्ह्यातून राज्याकडे जावेत आणि राज्यातून आंतरराष्ट्राकडे त्यांनी चमकदार कामगिरी करावी असा हेतू उदात्त हेतू नजरेसमोर ठेवून अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आपण पाहतोय. दरम्यान कोणत्याही लोक नाही त्याला दुसऱ्या चढाईचा इशारा असेल. मयूर बिरगलला प्रचारण केलं जातं. दोन्ही संघांना एक गुण जातोय. बोनसच्या स्वरूपात गुण जातोय दुबई कोसून संघासाठी आणि ट्रॅकलच्या स्वरूपात एक गुण जातोय सोळजाई देवरूपसाठी. दरम्यान सोळजाई देवरूपकडून पुन्हा एकदा आक्रमण होताना उंच असा चढाईपटू जर्सी क्रमांक 12 मैदानात येतो. अतिशय दमदार अशी कामगिरी दोन्ही संघ करतात. आता मात्र 17-19-19-17 गुणफलकावर सामना सुरू आहे. व्हेरी एक्साइटिंग मॅच. अतिशय रोमांचकारी रोमांचक सामना आणि या सामन्यामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा प्राचरण केला जातोय छोट्या जाधव. छोट्याचा ज्याला आपण म्हणतो तो या ठिकाणी बघायला मिळतो. कबड्डी म्हटलं तर थोडंसं आपलं बघता थोडंसं इशारा असेल आणि हे आव्हान घेऊन पुणे एकदा मैदानात येतो. आविष्कार पाहायचा
रनिंग टच करण्याचा प्रयत्न होता थोडंसं अजून धावा करतो जबरदस्त पूर्ण ताकदीशी केलेला डायस होता तसंच होता जबरदस्त सामन्यामध्ये आपण पाहतोय घेतलेला हा सामना कधीचा सामना 17-20-17च्या सामना शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येत नाही की कोणता आणि या स्पर्धेच्या अंतिम आकर्षक चषकावर आपलं नाव करेल उदाहरणाचे बांध करून लागले त्याला माहिती आहे आणि इशारा दिला गेला डू ऑर डाय जबरदस्त खेळ बघायला मिळतोय भुगाई कोचिंगसाठी आता मात्र कौस्तुभला मैदानात आणले जाते कौस्तुभ आणि आकाश देवरुखकर मैदानात आहे कोणत्याही लोकांना केला जातो या स्पर्धेतील अंतिम सामना वेगळा सामन्यामध्ये आपण पाहतो हा रंगलेला रणसंग्राम जुगाई कोसुम वर्सेस चौधरी देवरुख संघादरम्यान अंतिम लढत आणि या लढतीमध्ये शेवटच्या काही मिनिटांचा सामना केला गेला होता आणि इतर संघासाठी रणनीती लाभलेली असतात ट्रॅकल सक्सेस होतोय गुम जातोय पुणे एकदा जुगाई कोसमसाठी आता मात्र आविष्कार पालकरला मैदानात आणायचं असेल तर दमदार खेळ करावा लागेल संजय इंदुरकर आणि दिगंबर इंदुरकर आणि त्यांचे सर्व मैदानातील साथीदार यांनी उत्कृष्ट खेळ करावा लागेल समोर आहे कौस्तुभ जाधव कोणत्याही लोकांना या जर्सी क्रमांक 4 मैदानात जुगाई कोसमच्या प्रांगणामध्ये एकाने हल्ला केला की दुसऱ्याने प्रति हल्ला करायचा तिसऱ्या चढायचा इशारा असेल टाइम ऑफ नंतर पुन्हा खेळ सुरू होतोय पंचांच्या इशाऱ्याने देवरुखकडून आक्रमण होताना जर्सी क्रमांक 11 मैदानात येतो चौधरी देवरुख संघ आणि तेवढाच ताकदीचा संघ आहे जुगाई कोसम संघ दोन्ही संघ मैदानात आपापल्या त्यामध्ये उत्कृष्ट खेळ देताना आपण बघतोय 17-23 17 गुण सरकार संघ सुरू 23 गुण आहेत जुगाई कोसम संघाचे आणि 17 गुण आहेत चौधरी देवरुख संघाचे दरम्यान once again ready on red by कौस्तुभ जाधव to चौधरी देवरुख थर्ड रेड डी ऑल राइट प्रो कबड्डीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेली तिसरी चढाई ज्याला आपण म्हणतो दोन चढाई झाल्यानंतर तिसऱ्या चढाई
जसं क्रमांक आपल्याला शेवटची 5 मिनिटे सह्याद्रीच्या छाताडावर नाथ भवानी गाजे काळजात राहते अनुसरण सात वेळा आहे जबरदस्त शूरवीरांच्या बरोबर पाहून झालेली पवित्र भूमी आणि या भूमीला गेला रणसंग्राम मेगा फायनल खेळण्याच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा मैदानात येतोय छोट्या जाधव या आधीच्या लढाईमध्ये उत्कृष्ट असा खेळ केला होता आणि आपल्या संघाला चांगल्या प्रकारे उभारी देण्याचा प्रयत्न करताना आपण प्रत्येक मैदानावर बघत असतो शेवटची 4 मिनिटे 17-28 सामना सुरू सुंदर अशी दीपक कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळते सतरा 28 गुण फलकावर सामना सुरू आहे 28 गुण आहेत जुबाई कोसुम संघाचे आणि 17 गुण आहेत चौबे देवरूप संघाचे शेवटची 3 मिनिटे तिसऱ्या कडे इशारा दिला गेला आहे रणगार खोरे आविष्कार पालकर बऱ्याचशा कडायामध्ये त्याला निर्बंध केला गेला होता जुगाई कोसुम कडून मात्र या आधीच्या क्रिकेट संघाला उत्कृष्ट असा खेळ केला होता आणि बोनस पॉईंट अनेक संघांवर मात करत बदल करत डोळे येऊन पोहोचलेले दोन्ही संघ मेगा फायनलमध्ये इशारा दिला जातो तिसऱ्या कडाईचा आणि भरोसा टाकला जातोय पुन्हा एकदा जाधववर जर्सी क्रमांक 13 मैदानात येतोय विजय संघाला एक गुण जातोय प्रकारच्या स्वरूपात आणि पुन्हा एकदा रेडमार्क होणे शेवटची 2 मिनिटे आणि बोनस पॉईंट त्या बाबा जाधव पुन्हा एकदा मैदानात येतोय फुलवण फुलाऊस संघासमोर चौधरी देवरूप संघ आपल्याला बघायला मिळतोय आणि गावापत्रा जातोय स्पर्श केला होता जिंकले 1 मिनिट आहे एक मिनिट आता आम्हीच मारले